पोषण म्हणजे काय? पोषणाची गरज. व्हॉट इज न्यूट्रिशन? टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. पोषणाचे प्रकार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. लेट्स स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया पोषण म्हणजे काय. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला किंवा क्षमतेला पोषण असे म्हणतात. आता पोषक द्रव्ये कोणते की ते जे अन्न आपण दिवसभरामध्ये खातो किंवा ग्रहण करतो त्याला म्हणतात पोषक द्रव्ये, जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराच्या सर्व जीवन प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असतात. पोषणाची गरज का आहे तर त्यामध्ये 4 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने व्यक्त करावयाच्या आहेत. त्या अशा: काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे, शरीराची वाढ व विकास करण्यासाठी पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे, शरीराला रोगांपासून वाचवणे, यासाठी पोषणाची गरज असते. म्हणजे आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आपलं न्यूट्रिशन देखील व्यवस्थित असायला हवं. तर त्यापैकी पोषणाचे 2 प्रकार आहेत. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे परपोषण. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात त्या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. यामध्ये ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे प्लांटचा समावेश होतो. म्हणजे सर्व हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांचं जे पोषण आहे, त्यांचं जे न्यूट्रिशन आहे ते स्वयंपोषण आहे. त्याला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे पोषणाचा परपोषण, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. त्यामध्ये वनस्पती पण असतात काही, आणि काही प्राणीसुद्धा सुद्धा असतात. त्यांच्या पोषणाला परपोषण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती ह्या दुसऱ्या वनस्पतीवर जगतात, जसं अमरवेल किंवा बांडगुळे ज्याला म्हणतात, ते हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे वनस्पती वर अवलंबून असणारे सर्व प्राणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन बीइंग मनुष्य प्राणी हा देखील अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणून ते